दापशेड येथे पुरस्कार प्राप्त मान्यवराचा भव्य सन्मान सोहळा। उद्घाटक संदीप चित्तोरे, अध्यक्षस्थानी अनिल डाकोरे, राष्ट्रपती सन्मानित विश्वनाथ होळगे यांची विशेष उपस्थिती। दापशेड ग्रामपंचायत कार्यालय व संविधान सेवा भावी संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने पुरस्कार प्राप्त मान्यवराचा भव्य सन्मान सोहळा उत्साहात पार पाडला। कार्यक्रमाचे उद्घाटन संदीप चित्तोरे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी अनिल डाकोरे, क्राईम डिपार्टमेंट मुंबई होते। राष्ट्रपती सन्मानित व महाराष्ट्र कृषी भूषण पुरस्कार प्राप्त विश्वनाथ होळगे यांची विशेष उपस्थिती होती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। राघोजी वाघमारे, संजय पवळे, मारुती कांबळे, विनोद डाकोरे, अक्षय गर्दनमारे, सिद्धार्थ कसबे, अनिलजी वाघमारे व आशिष पंडितराव सोनकांबळे यांचा पुष्पहार, सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी संविधानप्रेमी गंगाधर आनंदा सोनकांबळे यांच्या संविधान उद्देशिका प्रचार प्रसार व सामाजिक प्रबोधनाच्या कार्याचे कौतुक करण्यात आले। कार्यक्रम आयोजित केला होता, त्याच्यामध्ये सत्कार मूर्तीचा आपण या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता, काय सांगशाल? आज दापशेड ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने व तथा संविधानिक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार मिळालेल्या अतिथींचा सन्मान व सत्कार सोहळा हा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय संदीपजी चित्तोरे साहेब, संचालक दीप लॅमिनेशन फोटो फ्रेम कंपनीचे मालक, त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिलजी डाकोरे साहेब, क्राईम डिपार्टमेंट मुंबई। ह्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती भारतीय बौद्ध महासभा, प्रणित समता सैनिक दलाची आणि अनेक प्रमुख पाहुण्यांची सुद्धा उपस्थिती लाभलेली आहे। त्याचबरोबर दापशेड नगरीचे भूषण विशेष अतिथी विश्वनाथ होळगे, आमचे जीवलग मित्र, महाराष्ट्र कृषी भूषण पुरस्काराचे सन्मानित, त्याचबरोबर गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील हे सर्व उपस्थित होते। ह्या कार्यक्रमासाठी मला एकच सांगायचे आपल्या मीडियाच्या माध्यमातून, हा उपक्रम मी जवळपास 2023 पासून राबवतोय। ही संविधान उद्देशिका ही फक्त झेरॉक्सवर मी चालू केली होती, 26 जानेवारीला वाचण्यात यावी, नुसती चालूच केलं नाही सर, कायदेशीर पद्धतीने ग्रामपंचायत सदस्य म्हणून ग्रामपंचायतीला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकाला पत्र दिलं की येणाऱ्या 26 जानेवारीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन झालं पाहिजे। इथंच नाही तर जिल्हा परिषद शाळेला सुद्धा दिलं होतं, त्याचबरोबर गावातील सोसायटी ऑफिस तिथंसुद्धा दिलं होतं, त्याचबरोबर गावचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे आमच्या गावामध्ये, लोहा तालुक्यात एकमेव दापशेडला स्मारक आहे, तिथंसुद्धा या 4 ठिकाणी मी हा उपक्रम चालू केला 2023ला। त्याच्यानंतर 2024ला सुद्धा असंच चालू केलं। 24ला मी जवळपास हे 4 सोडून गावचं दुसरं मुख्य ठिकाण असतं हनुमान मंदिर, त्यावेळेस त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होता, तरी पण ही संविधानाची उद्देशिका वाचन झाली। अशा बऱ्याच दरवर्षी हा कार्यक्रम राबवत असतो, 26 नोव्हेंबरला सुद्धा, आणि मी जिथं कुणाला जाईल भेटायला त्याला संविधान उद्देशिकाच भेट देत असतो आणि त्याला सांगत असतो की बा, जसं तू तुझ्या लेकरा बाळाचं संरक्षण करतोस तसं ह्या संविधान उद्देशिकेचं सुद्धा पालन कर। हे संविधान जिवंत असेल तर तू जिवंत भविष्यात राहशील, कारण येणारा काळ खूप वाईट आहे। ह्या संविधानामुळं पूर्ण एकत्र हा भारत देश आहे। आणि 2025ला मी ह्या जिल्ह्याचे कलेक्टर अभिजित राऊत होते, माझा एक संकल्प होता बौद्ध समाजाचा कलेक्टर गावामध्ये आणावा। बाबासाहेब म्हणले होते, बाबासाहेबाला ज्यावेळेस कलेक्टर भेटायला गेलता, बाबासाहेबांनी 2च वाक्यात त्या कलेक्टरला उत्तर दिलं की आठवड्यातून एकदा तरी तू तुझ्या गावाकडे जा। त्या कलेक्टरला समजलंच नाही बाबासाहेब असं का म्हणले, मी एवढा कलेक्टर मला काहीतरी बाबासाहेबांना मागितलं पाहिजे। बाबासाहेब वाचनामध्ये गुंग होते, पण ते कलेक्टरला समजलं नाही। परत विचारलं, तुम्ही अजून गेला नाहीत का? बाबासाहेब एवढे वाचनामध्ये गुंग होते। मग बाबासाहेब म्हणले काय नाही, म्हणले तुम्ही तुमची लाल दिव्याची गाडी घेऊन एकदा तरी तुमच्या खेडेगावामध्ये जा। बाबासाहेबाचा उद्देश होता बा, तुझ्याकडं बघून तरी हा आपला समाज शिक्षण घेईल, कलेक्टर, SP, IPS मुख्याचे पद ग्रहण करील, मग हा माझा उद्देश होता। पण नांदेड जिल्ह्यातला एकही बुद्धिस्ट समाजाचा, SC समाजाचा कलेक्टर नसल्यामुळं नांदेड जिल्ह्याचे जे सन्माननीय कलेक्टर होते अभिजित राऊत साहेब यांना भेटायला गेलो मी, एकदा नाही 2दा भेटला। महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत असेल की जे ग्रामपंचायतच्या वतीनं आज सन्मान सत्कार करण्यात आला आहे, याचं मुख्य कारण काय, आपण कशामुळे आयोजित केला? याचं मुख्य कारण मी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक असे लोक आहेत की समाजाच्या हिताचे कामं करतात, समाजसेवकाचे कामं करतात, अनेक पत्रकारितेमधून करतात, शाळांमधून करतात, वेगवेगळ्या, यांचा सन्मान झाला शेगावमध्ये।
मग यांना पुरस्कार भेटला, यांची जबाबदारी संपल नाही, यांची जबाबदारी अजून वाढली. मग आपणही त्यांचा सन्मान करावा, त्यांना कुठंतरी हे ऊर्जा मिळावी काम करण्यासाठी. देशातली एकमेव ग्रामपंचायत आहे साहेब ह्या लोकांचा सन्मान करणारी. आणि दुसरी मला सांगायला सोडते, देशातली एकमेव ग्रामपंचायत ही संविधानाचे उद्योग वाचन चालू केलं. नंतर शासनानं GR काढला, 2020चा शासनाचा GR आहे, मी 23ला चालू केलं. आणि शासनाने गेल्या वर्षी GR काढला होता अमृत महोत्सव. ते GR महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतमध्ये राबवला नाही, फक्त दापशेड ग्रामपंचायतीनं घर घर संविधान जे उपक्रम होता तो आपण राबवला, आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवला. घर घर संविधान नाही, गावगाव संविधान म्हणून आपण राबवलं. कारण शासन योजना काढते, अंमलबजावणी करत नाही, मग कारवाई कुणावर करायची हा माझा उद्देश आहे. आपण यांना सन्मानित केलात, यांना काय आव्हान असेल पुढे काम करण्यासाठी? यांना एकच आव्हान आहे की मी संविधान प्रेम म्हणून आपल्याला जेवढं होईल तेवढं संविधानाचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करा, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा सांगण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत ह्या देशाला तारणार फुले शाहू, शिव बसवेश्वर, महात्मा फुले हीच विचारधारा ह्या देशाला तारू शकते. आणि ह्या महात्मा बसवेश्वरांची, महात्मा फुलेंची, तथागत बुद्धांची, सम्राट अशोकाची ही विचारधारा बाहेर देशामध्ये गेलेल्या, बाहेर देश जागतिक महासत्ता बनत आहे, फक्त आपल्या देश केला होता सत्कार मूर्तीचा. आपण एक सत्कार मूर्ती आहात, कार्यक्रम संपन्न झाला, आपण काय सांगशील या कार्यक्रमाच्या अनुषंगानं? या ठिकाणी दापशेड या नगरीमध्ये आयोजक गंगाधर आनंदा सोनकांबळे व संपूर्ण ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी आम्हा सर्वांचा सत्कार सन्मान करण्यात आला. 12 जुलै रोजी संकल्प बहुउद्देशीय संस्था पारस, अकोला, शेगाव या ठिकाणी आम्हाला पुरस्कार मिळाला होता. आणि महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये पहिली ग्रामपंचायत अशी आहे जी पुरस्कारार्थ्यांना त्यांची प्रेरणा व सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी आमचा सत्कार केला. त्याबद्दल त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद मानतो. आणि असंच आपलं प्रेम आमच्यावरती राहू द्या आणि आम्ही असंच आपलं काम आपल्या प्रामाणिकपणाने आम्ही करत राहू, एवढेच बोलतो. ओके. आज दापशेड ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य तथा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर सोनकांबळे यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना जे पुरस्कार मिळाले त्यांचा एक सन्मान व्हावा म्हणून आज दापशेड ग्रामपंचायतमध्ये त्यांनी सर्वांला बोलवून या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा सर्वांचा स्वागताचा कार्यक्रम ठेवला. यामध्ये आमच्या गावचे भूषण विश्वनाथ खोळगे यांचा पण या ठिकाणी सन्मान झाला व सर्व मान्यवरांचा सन्मानाचा कार्यक्रम ठेवला. त्याबद्दल त्यांचे व आलेल्या सर्व मान्यवरांचे मी गावच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद.